स्टार्ट. गुड मॉर्निंग, नमस्ते, सुप्रभात. गुड मॉर्निंग. मी सुमिता सुनील पाचपुते, शिक्षण रत्न प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालय, सेमी इंग्लिश, नेहरू नगर, कुर्ला या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. बाळांनो, आता आपली ऑनलाईन क्लास चालू होणार आहे की नाही? तर ऑनलाईन क्लास चालू करण्यापूर्वी की नाही आपण प्रार्थना म्हणूया. तर चला सर्वांनी काही अशा प्रकारे हात जोडा आणि मी प्रार्थना म्हणते, तुम्ही फक्त ऐका आणि मनातल्या मनात बोलत जा. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरः, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. बाळांनो, आता आपण ऑनलाईन क्लासला सुरुवात करत आहोत. चला, आज की नाही आपण आपल्या पार्ट्स ऑफ द बॉडी यावर आधारित म्हणजे शरीराचे अवयव यावर आधारित आपण एक छानपैकी पोयम बघणार आहोत. हा पोयम तर आपल्या सर्वांना आवडते. पोयम आपल्या सर्वांना आवडते. तुम्हालाही आवडते, मलाही आवडते, आपल्या सर्वांना पोयम आवडते. मग आज आपण पोयम बघणार. मग पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे काय? तर पार्ट्स म्हणजे भाग आणि बॉडी म्हणजे आपल्या शरीराचे भाग याच्यावर आधारित म्हणजे शरीराचे अवयव याच्यावर ही कविता आहे आणि त्या कवितेचं नाव आहे दिस इज माय हेड. बाळांनो, आता दिस इज माय हेड ही आपण कविता पाहणार आहोत. चला, आपण की नाही स्क्रीन मी प्रेझेंट करते, तुम्ही ही कविता पहा. SPD सामंत विद्यालय सेमी इंग्लिश SPD सामंत विद्यालय सेमी इंग्लिश स्टँडर्ड फर्स्ट ऑनलाइन क्लास, सब्जेक्ट इंग्लिश 3.1. This is my head. My teacher Mrs. सुमिता पाचपुते. बाळांनो, आता बघा हा, दिस आणि दिस हे दोन शब्द इथे तुम्हाला दिसत आहे. दिस म्हणजे काय आणि दिस म्हणजे काय? तर दिस म्हणजे आपल्या जवळ असणारी एखादी वस्तू आणि ती वस्तू आपल्याला दाखवायची आहे, तर आपण काय करतो? दिस या शब्दाचा वापर करतो. आणि दिस म्हणजे आपल्या जवळ एखादीच वस्तू पण एकापेक्षाही जास्त असते, तेव्हा आपण दिस या शब्दांचा वापर करतो. आता की नाही आपल्याला या कवितेमध्ये आपल्या शरीराचे अवयव हे पाहायचे की नाही, म्हणजेच पार्ट ऑफ द बॉडी बघायचे आहे. तर त्यावेळेला आपण दिस आणि दिस या दोन शब्दांचा वापर करून आपल्या शरीराच्या अवयवांची माहिती घेणार आहोत. तर चला, आता आपण पोयमला सुरुवात करूया. बघा, आता ही ओळ आली बघा, काय आलेलं आहे? These are my fingers. फिंगर्स म्हणजे काय? तर फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. फिंगर्स म्हणजे आपल्या हाताची बोटे. दिस म्हणजे एकापेक्षा जास्त. आताच मी तुम्हाला सांगितले, दिस म्हणजे एकापेक्षा जास्त. मग आपल्या हाताला किती बोटे आहेत? आपण जरा मोजूया का?
1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्या हाताला किती फिंगर्स आहेत? 10 फिंगर्स आहेत. बरोबर की नाही? 10 फिंगर्स. म्हणून मी काय म्हणणार आहे? माय फिंगर्स. माईक कोणी चालू करू नका. And these are my toes. toes म्हणजे काय? toes म्हणजे पायाची बोटे. हाताच्या बोटाला आपण फिंगर्स म्हणतो, तर पायाच्या बोटांना आपण काय म्हणणार आहोत? टोज म्हणणार आहोत. आता हे टोज किती आहेत बाळांनो? तर हे देखील किती आहेत बघा, काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आहेत बाळांनो? 10. म्हणून मी काय म्हटलेलं आहे? these are my toes. आता इथे पहा काय आलंय? दिस इज माय हेड. आता मी शेवटचे पाठ शिकवते की नाही, तेव्हा तुम्ही त्याला टच करा. दिस इज माय हेड. आता हेड म्हणजे काय? डोके. आता आपल्याला किती डोकं आहे? एकच डोकं आहे. मग आपण काय म्हणणार? धिस. कोणत्या शब्दाचा वापर करणार? धिस. दिस इज माय हेड. And this is my nose. And this is my nose. nose म्हणजे काय आहे? आपलं नाक आहे. this म्हणजे आपलं काय? किती नाक आहे? एकच नाक आहे. मग आपण काय म्हणतोय? आणि हे आपल्या जवळ आहे. म्हणजे this is my nose. हा. आहे on my head at the side. on my head at the side म्हणजे इयर्स आहेत की नाही, हे माझ्या डोक्याच्या बाजूला आहे. these are my ears on my head at the side. हा, आता बघा काय दिसतंय? आई. बरोबर. आता टच करा तुम्ही पण आईजला. these are my eyes. व्हेरी गुड. आता ह्या आई किती आहेत बाळांनो? आई किती आहेत? 2 आई. व्हेरी गुड. 2 आई. म्हणून मी काय म्हणणार आहे? these are my eyes. एकापेक्षा जास्त, म्हणून these are my eyes. हा, आता काय लाईन आले? आय कॅन ओपन देम वाईड म्हणजे मी माझे डोळे असे छान पैकी मोठे करू शकते बघा. आय कॅन ओपन देम वाईड. आता इथे काय दिसते तुम्हाला? दिस इज माय माउथ. माउथ म्हणजे काय? तर माउथ म्हणजे आपलं हे तोंड. दिसतंय ना तुम्हाला? दिस इज माय माउथ. तुम्ही पण टच करा. हा, दिस इज माय माउथ. बरोबर. And here are my teeth. teeth. आपले जे हे दात आहेत की नाही, हे आपल्या तोंडाच्या आतमध्ये आहे. बरोबर. मग here are my teeth. teeth म्हणजे दात. हा, आता इथे काय दिसतंय बाळांनो? हे आहेत नीज. नीज टच करायचं. these are my knees. नीज म्हणजे काय? तर नीज म्हणजे आपले हे गुडघे. आता आपल्या ह्या पायाचे हे गुडघे, याला आपण काय म्हणणार आहोत? नीज. मग आपले हे 2 पायाचे 2 गुडघे, म्हणून आपण काय म्हणणार आहोत? these are my knees. And my feet are beneath. And my feet are beneath म्हणजे ह्या गुडघ्याच्या हा खालचा भाग, त्याला आपण म्हणणार आहोत हे पूर्ण खालचा भाग, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत my feet are beneath म्हणजे खालचा भाग, गुडघ्याचा खालचा भाग. I can wave my arms.
I can wave my arms. Arms म्हणजे हे आपले हात. आता बघा कसे दाखवले त्याचे असे असे लाटा. वेव म्हणजे लाटांप्रमाणे आपण असे असे करतो की नाही. Wave my arms. हा. And wiggle my nose. Wiggle my nose म्हणजे बघा कसं चित्रामध्ये दाखवलंय. आपण नोज असं 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 करू शकतो की नाही. नोज म्हणजे नाक. आपण असं असं करू शकतो. Wiggle my nose. I can stretch my arms. Stretch my arms. तुम्ही पण असं करा. Stretch म्हणजे सरळ. I can stretch my arms. बरोबर. And touch my eyes. Touch my eyes. And touch my eyes. म्हणजे मी टच म्हणजे स्पर्श करणे. मी माझ्या डोळ्यांना स्पर्श करते. I can hold my hands together. I can hold my hands together. बघा असे हात करायचे आपल्याला. बरोबर. I can hold my hands together. And they. It's time to start all over again. It's time to start all over again. बाळांनो, आता हे तुम्हाला पोयमचा मी संपूर्ण अर्थ समजावून दिला. होय की नाही. तर आपण की नाही ही पोयम एकदा परत पाहणार आहोत. चला आता मी पुन्हा ही संपूर्ण पोयम एकदा तुम्हाला ताना व्यवस्थित बोलून दाखवते. तुम्ही ते ऐकायचे आहे. पोयमचं नाव आहे This is my head. This is my head. These are my fingers and these are my toes. These are my fingers and these are my toes. This is my head and this is my nose. This is my head and this is my nose. These are my ears on my head at the side. These are my ears on my head at the side. These are my eyes. I can open them wide. These are my eyes. I can open them wide. This is my mouth. This is my mouth. And here are my teeth. Here are my teeth. These are my knees. And my feet are beneath. These are my feet. These are my knees. And my feet are beneath. I can wave my arms. I can wave my arms and wiggle my nose and wiggle my nose. I can stretch my arms. I can stretch my arms and touch my eyes and touch my eyes. I can hold my hands together. I can hold my hands together. And they. It's time to start all over again. It's time to start all over again. बाळांनो, आता ही मी तुम्हाला कविता समजावून दिलेली आहे की नाही. आता ही अशीच कविता तुम्ही नंतर तालासुरातही बोलायची आहे. आता मी तुम्हाला काही कृती करायला सांगणार आहे. त्याला काय म्हणतात ऍक्शन. आता मी इथून तुम्हाला पाहणार आहे. हा बाळांनो, आता मी तुम्हाला सांगत आहे लिसन अँड ऍक्ट. लिसन अँड ऍक्ट म्हणजे काय, तर तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. आता मी तुम्हाला सांगणार आहे शो मी युअर नोज. शो मी युअर नोज. शो म्हणजे काय, दाखवा. तर तुम्ही तुमचं नोज दाखवा बघू. मी इथून पाहते. हा, तुम्ही तुमचं नोज दाखवतायत की ते. हा, शो मी युअर नोज. This is my nose. Yes, very good, very good. This is my
नोज. व्हेरी गुड. आता ना मी तुम्हाला काय सांगणार आहे, शो मी युअर आई. शो मी युअर आईज. दाखवा. These are my eyes. Yes, very good. Very good. Very nice. These are my eyes. कारण हे आपले एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण काय म्हणणार आहोत, These are my eyes. Very good. छान छान छान. आता show me your hands. Show me your hands. These are my hands. These are my hands. These are my hands. Hands. Very good. These are Show me your head. Show me your head. head. Show me your This head. is the head. This This is my head. This is my head. This is my head. This is my head. बरोबर की नाही? आणि ह्याला आता मी करते हा, मी ऍक्शन करते, तुम्ही मला नावं सांगा. बरोबर. आता ह्याला सांगा काय म्हणतात बाळांनो? Ears. Yes. आता किती इयर्स आहेत मला? 2 2 years. Mug, these are my ears. These are my ears. Very good. कारण 2 years आहेत. बरोबर. 2 years. आता याला काय म्हणणार आहोत बाळांनो आपण? काय आहे ते आपले? Fingers. These are my fingers. फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. किती बोटे असतात आपल्याला? किती बोटे? 10 फिंगर्स. बरोबर. 10 फिंगर्स. आणि हे जे पायाची जी बोट आहेत की नाही, त्या पायाच्या बोटांना आपण काय म्हणतो? पायाच्या टोज. आता सांगा बघू कसं बोलणार आहोत आपण टोज? This is my toes. No. These are my toes. Very good. These are my toes. These are my toes. बरोबर. आता तुम्हाला एक कळलं की आपण काय करत आहोत? आपल्या जे पार्ट्स आहेत म्हणजे आपले जे अवयव आहेत त्या अवयवांची नावं इंग्लिश मध्ये पाठ करायची. म्हणजे फिंगर्स, टोज, आईज, इयर्स, नोज, माउथ, टीथ असे सगळे जे आपले पार्ट्स आहेत या सगळ्यांचे आपण काय करायचे आहेत? नावं, नेम्स पाठ करायचे आहेत. हा, एवढं तुम्हाला कळलंय. आणि मी जी कविता बोलून घेतली की नाही ती पण छान पैकी पाठ करायची आहे. आजचा का होमवर्क तुम्हाला मी सांगू का? आणि हा होमवर्क आहे ना मला फार आवडणार आहे. कोणता आहे बरं होमवर्क? कोणता आहे सांगू मी तुम्हाला? काय करायचं आहे? तुम्हाला जे मी पार्ट्स शिकवलेत म्हणजे शरीराचे जे अवयव शिकवले की नाही, या अवयवांना असं टच करत त्या अवयवांची नावं घेत आपला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजेच कसं, जसे आता पोएम मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे दिस इज माय हेड. मग आता मी हेड म्हणणार, दिस इज माय हेड. These are my eyes. These are my toes. असं म्हणत आपण काय करणार आहोत? आपला स्वतःचा व्हिडिओ बनवणार आहोत. कळलं ना तुम्हाला बाळांनो? आणि कविता पण छान पैकी पाठ करायची आहे. कळलं? हा, आजचा होमवर्क समजला? आजचा लेसन तुम्हाला समजला का बाळांनो? समजला ना? कसा वाटला? हो टीचर. चला, आजची कविता तुम्हाला समजली? हो समजली की नाही? कशी हो वाटली? समजली, चांगली वाटली. समजली. हो काय ते? चला आपण आता आपण थोडीशी ना कविता एक साथ बोलूया. हा, म्हणजे काही वर्ड्स आपण पहिल्या बोलून घेऊया. जरा ऐका, बघा कशा बोलायचे. काही कविता आपण एक साथ बोलूया. जरा बघा. हा, मी बोलते, तुम्ही बघा परत एकदा. दिसतं का आता तरी? सारखं टच आटायला दिसतंय तर ते दाबीच शिकते.
चला आपण की नाही कविता जरा बोलू. कळलं? दिस इज माय हेड. दिस इज माय हेड. These are my fingers. These are my fingers. These are my fingers. And these are my toes. And these are my toes. This is my head. This is my head. And this is my nose. अशा प्रकारे की नाही बाळांनो तुम्ही ही सगळी कविता छानपैकी बोलायची आहे. चला आजचा आपला पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.